भातकुली तालुक्यातील गौरखेडा गोपगव्हाण ग्रामपंचायत येथे आज ग्रामपंचायत प्रभाग रचना व सदस्य आरक्षण सोडतीसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते। या ग्रामसभेला शासनाचे अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामपंचायतीच्या 7 सदस्यांच्या आरक्षण सोडती दरम्यान 3ही प्रभागांमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित न झाल्याने उपस्थित युवक व नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। ओबीसी समाजावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत नागरिकांनी आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला। यावेळी संतप्त युवकांनी व ग्रामस्थांनी ग्रामसभेतील आरक्षण सोडतीचा निषेध करत ग्रामसभेवर तसेच आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेवर बहिष्कार टाकला। ओबीसी समाजाला प्रतिनिधित्वापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी शासनाकडे याबाबत पुनर्विचार करण्याची मागणी केली। या घटनेमुळे ग्रामसभेत काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते, मात्र प्रशासनाच्या उपस्थितीत कार्यक्रमाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। ओबीसी समाजाला न्याय मिळावा आणि आरक्षण प्रक्रियेबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली आहे। नमस्कार, आम्ही गौरखेडा ग्रामपंचायत गोपगव्हाण या ठिकाणचे रहिवासी, गोपगव्हाण येथील रहिवासी आज शासनाच्या नियमानुसार या ठिकाणी ग्रामपंचायतच्या इलेक्शनचं आरक्षण सोडण्यात आलं। आज गौरखेडा ग्रामपंचायतमध्ये प्रभाग 3 रचना करण्यासाठी आणि 7 सीटांसाठी आरक्षण सोडण्यात आलं। या आरक्षणामध्ये टोटली प्रभाग नंबर 1, 2 आणि 3 यामध्ये कुठल्याही प्रकारे ओबीसी वर्गाच्या एकही सीटसाठी या ठिकाणी रिझर्व्ह कोटा सोडण्यात आला नाही। या ठिकाणी या सोडलेल्या शासनानं सोडलेल्या ह्या ज्या सीटा आहेत, जे आरक्षण या ठिकाणी सोडलं, त्या ठिकाणी हा संपूर्ण दोन्ही गावातील ओबीसी वर्गावर झालेला हा खूप मोठा अन्याय आहे। त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून या उपस्थित असलेल्या या आमसभेत आम्ही या ठिकाणी या आमसभेवर आम्ही बहिष्कार टाकत आहोत आणि जोपर्यंत ओबीसीचं आरक्षण या 3ही वार्डापैकी कुठल्याही एक किंवा कमीत कमी आणि जास्तीत जास्त सीटसाठी आरक्षण जोपर्यंत ओबीसी सोडत नाही तोपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करू। पुरताच या ग्रामपंचायतमध्ये झालेल्या आजच्या या आमसभेवर आम्ही ओबीसी वर्ग बहिष्कार टाकत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।